भीमकन्येनं रचला इतिहास। भीमकन्येची उत्तुंग भरारी। कल्याण मोहने येथील एकता राजगुरू या भीमकन्येची उत्तुंग भरारी। नमस्कार, मी उत्तम वानखडे, संपादक IB7 न्यूज। बघा, या देशामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये खूप मोठे आंदोलन झाले आहेत। आरक्षणाच्या विरोधात आग ओकतायत लोक, आणि अशातच वन विभागाच्या भरतीसाठी एका भरतीसाठी वन विभागाच्या 9 जागेसाठी 6000 विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते, आणि या 6000 विद्यार्थ्यांमधून एकटी आंबेडकरी समाजाची एकता राजगुरू ही त्यामध्ये उतरली। आणि बघा, तिने असे यश संपादन केले। गरीब कुटुंबातील ही मुलगी, कल्याण तालुक्यातील मोहने या गावची ही मुलगी, या मुलीने या वन विभागाच्या या भरतीमध्ये जे यश मिळवलं, त्या यशाने ज्यांच्या खाली आरक्षणाचं नाव काढलं की आग लागते, अशा लोकांच्या आणखी आग लावण्याचा प्रयत्न तिने आपल्या बुद्धिमत्तेने केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये महिलांसाठी समान संधी लागू केली, आणि त्याचाच फायदा घेत या एकताने हे उत्तुंग भरारी साधली आहे। बघा ही सविस्तर बातमी IB7 न्यूजवर। परिस्थितीवर मात करत बौद्ध मुलीने संपादिले यश। छत्रपती शिवरायांनी महिला वर्गाचा राखला होता मान। महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने स्त्रियांकरिता उघडले होते शिक्षणाचे कवाडे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समानतेचा, शिक्षणाचा दिला अधिकार। याचाच पुरेपूर फायदा घेत महिला आज पंतप्रधान, राष्ट्रपती, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी होऊ शकल्या। मात्र मोहने सारख्या ग्रामीण भागात NRC कॉलनी, RS येथे सर्वसामान्य कुटुंबातील आणि वडिलांची कंपनी गेल्या 15 वर्षापासून बंद पडलेली असतानाही न डगमगता, खचून न जाता परिस्थितीवर मात करत BCom पर्यंतचे शिक्षण घेतलेली, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता राहत्या घरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण येथील लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत परीक्षा देऊन अखेर नाशिक जिल्ह्यातून SC कॅटेगरी मात्र एका जागेसाठी हजारो उमेदवारांच्या परीक्षेतून एकता राजगुरू हिने यश संपादन करत वन विभागाच्या लोकपाल या उच्च अधिकारी पदावर निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले। आज लवकरच नाशिक पेठ येथे पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याने तसेच प्रचंड मेहनतीने यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरातून एकता विकास राजगुरू हिचे आणि परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे। संतोष निर्मळसह कॅमेरामॅन राहुल साळवे, अंबिवली, IB7 न्यूज। की जे NRC अंबिवली येथे असून कॉलनी, NRC कॉलनी या ठिकाणी एक सर्वसामान्य कुटुंबातून एक जी महिला आहे, मुलगी आहे, ती आज एक उच्च पदापर्यंत कशी पोहोचली, आज त्यांच्याकडे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। आपलं नाव? माझं नाव एकता विकास राजगुरू। शिक्षण? माझं BCom पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आता आपण जे काय परीक्षा पास केली, ती कोणती परीक्षा पास केलेली आहे? ही महाराष्ट्र वन विभागाची लेखापाल या पदासाठीची परीक्षा होती। किती उमेदवार होते या ठिकाणी? तसं ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर उमेदवार 81,000 होते, आणि टोटल वॅकन्सी ही 129 होती। परंतु नाशिक विभागासाठी फक्त 9 जागा होत्या, आणि तिथे 6000 उमेदवारांनी एक्झाम दिली होती। त्या ज्या जागा होत्या रिक्त, त्याच्यामध्ये SC कॅटेगरीच्या किती जागा होत्या? SC फिमेलची फक्त एकच जागा होती। त्याच्यासाठी किती उमेदवार होते? नाही, त्याच्याबद्दल त्यांनी असं कास्ट वाईज डिस्क्रिप्शन नाही दिलंय, पण ओव्हरऑल 6000 मुलं होती। तर 6000 मधून आपला सिलेक्शन झालं, त्यासाठी काय स्ट्रगल करावं लागलं? स्ट्रगल बोललं तर गेल्या 5 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते, आणि याच्यामध्ये मला खूप वेळा मी अपयश फेस केलं आहे, आणि त्याच्यातून मग मला हे आज यश मिळालेलं आहे। पूर्ण तयारीमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येत असतात, पण माझे अक्षरशः 1 मार्क पॉईंट्समध्ये असे रिझल्ट गेलेले आहेत यापूर्वी, परंतु मी
त्या गोष्टींना फेस करत कंटिन्यू ठेवलं माझा स्टडी. त्याच्यामध्ये मी कधी कुठला गॅप पडू नाही दिला. किती संकट आले तरी मी कंटिन्युअसली करतच राहिली आणि मला आज हे यशाला मी गवसणी घातली आहे. जे यश संपादन झालेलं आहे, खूप स्ट्रगलही केलेलं आहे, काही फेसही केलेलं आहे. या वेळेला या अभ्यासाच्या दरम्यान पालकांचा काही अडकाटी किंवा काही त्रास वगैरे जाणवला का? नाही, मी आज इथपर्यंत पोहोचली आहे ते फक्त माझ्या आईवडील आणि भावामुळेच पोहोचली आहे. त्यांचा मला प्रचंड पाठिंबा होता. मी या क्षेत्रामध्ये पण त्यांच्याचमुळे आली आहे. माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला आहे. माझ्या आईने मला कधीच तू हे घरकाम कर किंवा कधीच कुठल्याच कामाची जबाबदारी नाही दिली. त्या दोघांचंही म्हणणं फक्त एवढंच होतं की तू फक्त तुझा पूर्ण वेळ अभ्यासासाठी दे. माझ्या वडिलांनी मला हवं नको ते सगळं पुरवलं. माझ्या भावाने मला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन दिलं आणि माझ्या आईची इच्छा होती की मला माझी काही स्वप्न पूर्ण करता नाही आली. तिला तिच्या फॅमिली ती घरात मोठी असल्यामुळे तिच्यावरती तिच्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी होती. तिच्या बहिणी भावंड लहान असल्यामुळे त्यामुळे तिला मधनंच शिक्षण सोडावं लागलं. त्यामुळे तिने लहानपणापासून तिची प्रत्येक इच्छा माझ्यामध्ये पूर्ण करत आली आहे आणि तिचीच इच्छा होती की मी मोठी होऊन गव्हर्नमेंट नोकरीला लागावी, मी स्वतःच्या पायावरती उभे राहावं, म्हणून ती कायम सपोर्ट करत आली. माझे विचार इतके मॉडर्न नाहीत तितके तिचे विचार माझ्या बाबतीत मॉडर्न आहे. माझ्या आईवडिलांनी दोघांनी मला कधी असं मुलीसारखं ट्रीट नाही केलं. तू एक मुलगाच आहेस, तू प्रत्येक गोष्ट करू शकतेस, तू बिंदास राहायचंस, तू सगळं करू शकते असं म्हणून त्यांनी मला नेहमी पाठबळ दिलं. नेहमी पुढेच ते मला काढत राहिले कुठल्याही गोष्टीत. त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. माझ्या यशाचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईवडिलांनाच देते. आज खूप मोठा हा स्ट्रगल आहे. आज आपली कंपनी 20-25 वर्ष होत आले बंद झालेली आहे आणि या शिक्षणासाठी आपल्याला खूप त्रास घ्यावा लागला. काही अडचण भासली होती का? नाही, काही अडचण नाही भासली. माझी मुलगी शिकावी हीच माझी इच्छा होती फक्त, बस. आई म्हणून आणि मुलगी म्हणून एक आईचं आहे की असं आहे की बाई मुलगी आहेस तू, घरकामही करं पाहिजे, अभ्यास बाजूला ठेव, असं कधी तुम्ही केलेलं आहे? नाही, मी माझ्या मुलीवरती कधीच असं प्रेशर नाही आणलं की तू घरकाम केलं पाहिजेस, तू शिकून मोठी हो, आपल्याला बाबासाहेबांनी एवढे अधिकार दिलेत, त्याचा तू काहीतरी फायदा करून घे, हीच माझी इच्छा होती. इथून पुढे जे लेखापाल पदावर जी नियुक्ती झालेली आहे, पुढे अजून काही करायची इच्छा आहे? पुढे जाण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. सध्या मी डिपार्टमेंटली असो किंवा आणखीन इतर एक्झाम देऊन असो, मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. आज यशाचं जे गमक आहे की आपले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालक जे सपोर्ट करतात. आपल्या मुलाने पुढे भविष्यात काहीतरी अधिकारी बनलं पाहिजे, काहीतरी आपल्या कुळीचं, कुटुंबाचं, गावाचं, आपण राहतो त्या परिसराचं नाव कमवायला पाहिजे, ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा राहते. आता आपल्या हा जो एरिया आहे हा जवळजवळ आपण ग्रामीण भागामध्ये येतो आणि ग्रामीण भागामध्ये 80-90% समाज हा काय आहे? मागासवर्गीय समाज आहे. तर ह्या मागासवर्गीय समाजाच्या मुलामुलींसाठी काय संदेश असेल? मी तर बाबासाहेबांच्या तत्वाने चालत आलेली आहे. मी नेहमी माझ्या डोळ्यासमोर तथागत भगवान बुद्धांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचारच ठेवले आहेत आणि मी त्यांनाच फॉलो करत आलेली आहे. तर मला समाजाला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जे हक्क अधिकार मिळवून दिलेत त्याचा पुरेपूर आपण वापर केला पाहिजे. त्या मार्गाने जाऊन आपण स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं पाहिजे, कारण की आज बाबासाहेबांनी आपल्याला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सगळं काही करून ठेवलेलं आहे. आपल्याला वेगळे एफर्ट्स घ्यायची काहीच गरज नाही आहे. त्यांनी आपल्यासाठी सगळं केलेलं आहे, तर फक्त आपल्याला ते प्रॉपर फॉलो करायचं आहे. त्यामुळे नको त्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आपण फक्त अभ्यास करावा, कारण की बाबासाहेबांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पितो ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणाने आपण सगळं काही करू शकतो, आपला सगळं काही मिळू शकतो आपण शिक्षणाच्या जोरावरतीच. त्यामुळे मी समाजाला हे सांगेन की नको त्या गोष्टींमध्ये
पडण्यापेक्षा, कारण की आजची तरुण पिढी ही बघते मी की खूप वेगवेगळ्या मार्गाला जाते, तर ते सगळं न करता फक्त आपण शिकलं पाहिजे. शिक्षणाने आपण सगळं करू शकतो. त्यामुळे समाजाने हे चांगले विचार जोपासले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे आणि उच्च पदांवरती जायला पाहिजे, कारण की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शासनकर्ती जमात व्हा. आणि आज मी त्या शासनकर्ती जमातीचा छोटासा अंश होऊ शकली, याचा सुद्धा मला खूप सार्थ अभिमान आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे की उच्च पदांवरती जा आणि शासनकर्ती जमात व्हा, तर समाजातल्या मुलांनी त्या विचार डोक्यात घेऊन त्या मार्गाने जायला पाहिजे. समाजाने बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेले आपल्याला घटनेच्या माध्यमातून जे अधिकार आहेत आणि शिक्षणाचं जे काही महत्त्व पटवून दिलेलं आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज एकता विकास राजगुरू या एकदम सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका मुलीने खूप मोठं स्ट्रगल करून आज समाजाला एक धडा घालून दिलेला आहे की शिकल्यामुळे आपण काहीही करू शकतो. संतोष निर्भवणे, IB7 न्यूज, मोहने, NRC, कॅमेरामन राहुल साळवे.